मॉर्निंग, शुभ सकाळ. इंग्लिश आणि आम्ही निघालेलो आहे तर आम्ही निघालेलो आहे नरसोबाच्या वाडीला. बघूया कसा होतोय प्रवास, काय होतोय. 3 दिवस आम्ही तिथं राहणार आहे. 3 दिवस म्हणजे आज, उद्या आणि परवा. 2 दिवसांचा मुक्काम आहे. तर एकंदरीत तिथं कसं आहे वातावरण, काय भक्तिमय परिसर कसा आहे ते बघणार आहे आम्ही. थोडंफार एक्सप्लोर करीन जमलं तर. बघूया, भेटूया. धन्यवाद. नरसोबाच्या वाडीची बासुंदी फेमस आहे. हे ती बासुंदी. भाजी बघी कशी घट्ट आहे. हे बघ आल्या काला. शिरापुरी पण बाहेर लागते. शिरापुरी का खाऊन दाखव. शिरापुरी मी नाही, मी पुरी भाजी खाऊन दाखवतो. शिरापुरी तू खाऊन दाखव. कसे एक नंबर. आणि इथं शिरापुरी नावाचा पदार्थ आहे. पदार्थ म्हणजे शिरा आहे, पायनॅपल शिरा. ते पुरीबरोबर खायचं. चांगलं लागतं. फडक्यान जिलेबीसारखं आहे, कुरकुरीत प्लस स्वीट. आम्ही चेष्टा करतो असं वाटत असेल तुम्हाला. 2 नंबरला नाव आहे शिरापुरी. उत्तप्पा पण घेतला होता आम्ही. उत्तप्पा घेऊन आला नाही काय, डोसा, सॉरी डोसा घेऊन. डोशा बरं, सॉरी डोशा बरं, कुर्मापुरीची भाजी आणि सांबर. ते पातळ होतं लई, त्यामुळं एडिट मी करणार आहे ना. इथली सीताफळ बासुंदी आणि काजू ज्यूस आम्ही ट्राय करतो. अरे ओव्हर एक्सपोज झाले का नाही. मी काय त्यांना चमचा दिला, मला खूप लागणार. पिणार आहे का तू? बदाम शेक आहे, बदाम शेक. क्या बात कर रहे हैं? तर जर तुमच्याकडे इथं कॅश नसेल तर इथं जे पहिल्यांदा आपण जिथं टर्न घेतो ज्या मंदिराकडे जायला, तिथंच एक बँक ऑफ महाराष्ट्राचं ATM आहे. तिथून तुम्ही पैसे काढू शकता. कारण इथं ऑनलाईन पेमेंट चालत नाही बऱ्याच ठिकाणी. का ते तुम्हाला समजेल. तुम्ही हुशार माणसं आहे, तुम्ही त्याचा अंदाज लावून घ्या. समज रे हो. त्यामुळं इथं ATM आहे. ATM मध्ये येऊन पैसे काढू शकता. आता आम्ही नाश्ता केला आहे छान. बासुंदी, सीताफळ बासुंदी, शिरापुरी, कुर्मापुरी आणि प्लेन डोसा आणि 4 जणांचा काजू शेक, काजू ज्यूस. एवढा आम्ही नाश्ता एक्सप्लोर केलेला आहे. आता आम्ही चाललोय देवस्थानच्या रूमला जरा आराम करायला, कारण सकाळी लवकर उठून आलो होतो. भेटूया. हे बघा कपडे वावायचे स्टाईल आधीच. आम्ही निघालेलो आहे आता कोपेश्वर मंदिर, काय नाव होतं, कोपेश्वर मंदिर कुरुंदवाडात काहीतरी आहे. छान मंदिर आहे ते बघा.
बघायला आम्ही चाललेलो आहे. पावसाच्या सरी बरसू लागलेल्या आहेत. बघूया. काय काय न अडकता काय भाकरी आहे का ती? होय. छानपैकी इथं लोक मासे पकडत आहेत. तर ते मासे पकडायचं ते आहे जे काय शूट केलं आम्ही ते बघायला भेटेल यूट्यूबला. ते तिकडं बघा. टाकणार कोपेश्वर कुठं? कोपेश्वर म्हणजे आपला भारत देश वैविध्यपूर्णतेनं नटलेला देश आहे. महाराष्ट्रात सुद्धा अजिंठा वेरूळ लेण्यांपासून कान्हेरी गुहांपर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचे अद्भुत नमुने आपल्याला पाहायला मिळतात. असंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावामध्ये कोपेश्वर मंदिर हे सुद्धा स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना म्हणून ओळखला जातो. चला तर बघूया या मराठी मातीतल्या कोपेश्वर मंदिराची काही तथ्य. या मंदिराची निर्मिती झाली साधारणतः 12व्या शतकात. शिलाहार राजवटीत 1109 ते 1178 काळामध्ये हे मंदिर बांधलं गेलं असं सांगितलं जातं. या मंदिराचा इतिहास जवळपास 900 वर्षांपासूनचा आहे. या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर 95 हत्तींनी आपल्या पाठीवरती उचलून घेतले असं दर्शवण्यात आल्याचं दिसून येतं. मंदिराची रचना करताना या मंदिरात 108 खांब बनवलेत. या मंदिराची रचना 4 विभागात विभागलेली आहे. इथला स्वर्ग मंडप म्हणजे 48 खांबांवर उभा असलेला आणि सगळ्यात सुंदर असा देखणा खजिना आहे. हे मंदिर बांधताना दगडी गोटे मातीवरून ढकलत आणले जायचे. ते एकावरती एक चढवण्यासाठी मातीचे ढीग लावले जायचे आणि ज्यावेळेस मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं त्यावेळेस ही माती आजूबाजूला टाकण्यात आली आणि आजूबाजूच्या त्या ढिगांवरती गाव वसलं. त्यामुळेच इथं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथलं गाव उंचीवरती आहे आणि मंदिर थोडंसं खालच्या बाजूला आहे. सकाळी सीताफळ बासुंदी ट्राय केली. म्हणजे बासुंदी कुठली ती माहीत नाही, पण मे बी सीताफळ बासुंदी असेल. आता गुरुदत्त स्वीट्समध्ये आलो. ही आहे पिस्ता बासुंदी आणि ही आहे चॉकलेट बासुंदी. दोन्ही बासुंदी ट्राय करणार आहे. काढू नको लय मारी. छान पिस्त्याचा फ्लेवर आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हा हा, एक नंबर आहे. चॉकलेट बासुंदी मस्त आहे. मसाले पण असतात तसं आहे ना, मसाले पण असतात पण तसं नाही असं मानून ठेवले म्हणून म्हणलं एकच.
सुपर वगैरे नाही आला बवाल चीज है बे, साला सिस्टम मिल जाता है। बरं ही अशी मांडून का म्हणते होतात त्याचं लावलं पाण्याचेच टाकतात. बासुंदी का बनते एवढी बासुंदी कशी काय बनते एवढी इथं इथे फेमस आहे पहिल्यापासून इकडे. म्हणजे कशामुळं पेढे नाही वाडी असं फेमस आहे बासुंदी पेढे हो का? पाच फेमस आहे. पेढे कुठले तुम्ही वाडीची पेढे येणार बास्के हा बास्की पेढा तरी वेळा ह्याचा दोन अलग अलग बास्की पेढा जरा महाग आहे रेग्युलर पेढा जरा स्वस्त आहे. सगळीकडे बघतोय सगळीकडे बासुंदी 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 आहे फेमस आहे. लाईटी दे जरा चमकतो फ्लॅश मारा कायम चमकतो. नमस्कार. नरसोबाच्या वाडीतला पहिला दिवस आहे मुक्कामाचा आणि सांगू परत आणि अशा प्रकारे थाळी आहे. बिना कांद्या लसणाची भाजी आहेत. चवळीची भाजी आहे, बटाटा फ्लावर आणि ढोबळी मिरची मिक्स आहे, वांगा आहे आणि ही सुद्धा आमटी आहे कशा तरी, चटणी आहे, कोशिंबीर आणि लोणचं. गणेशनं घेतलेला आहे भात आमटी. नाही भात आमटीचं घेतलेलं आहे गणेशनं. दाखव बघा ते मी डायटवर आहे तुझं कसं काय वाटतं, तुझं कसं लागते खाऊन बघ सांग. डायटवर आहे लोणचं मीठ मीठ नको मीठ नको पातात नसते आपलं. आमटी घेते आणून लागलं सांग कसं लागतं. गोंदवलेतले आमटे, गोंदवलेतले आमटे. वा, चवळीची भाजी मला आवडतेच. चवळी पण छान आहे, तिखट गोड आहे, चपाती मऊ आहे आणि गऱ्याची जशी आहे, मैदा वगैरे नाही आला. गुड मॉर्निंग. आणि हा दुसरा दिवस आहे नरसोबाच्या वाडीतला. आम्ही निघालोय मंदिरावरती, मंदिराकडे सॉरी. हे असं आहे भक्तिनिवास. नरसोबाची वाडी आहे मस्तपैकी. इथं आल्यावर असं कोकणचा फील येते. कोकण, गोवा सगळी नारळी झाडं, केळीच्या बागा, ऊस कोकणात असतो ना. सात काढायचं ऊस आहे इथं, पण वातावरण वगैरे सगळं बघून काल आम्ही इथं जेवलो होतो. इथं दुर्वांकूर भोजनालय, झाडाखालचे सोमन यांचे दुर्वांकूर भोजनालय, तिथं आम्ही जेवलो होतो काल. नमस्कार. आंघोळ वगैरे झालेली आहे, आवरून झालेलं आहे. जरी वाटत नसेल तरी केली आंघोळ. मी केली तुम्ही केली आता निघालोय
नदीत पोहलोय आज मी चक्क म्हणजे पोहलोय म्हणजे प्रॉपर असं व्हिडिओ आहेत त्याचे दाखवतो वाटलं तर. आणि आता निघालेलो आहे जेवायला. काल जिथं जेवलो होतो त्यापेक्षा दुसरीकडे कुठं जेवणार आहे मी, काहीतरी वेगळं खाणार आहे. आणि त्यानंतर जाणार आहे आम्ही फिरायला. बघूया कुठं जेवायचं आता. पुढे आता एकटा आलंय. मंदिराच्या इथं आलोय आम्ही. आणि आता आज मागवलेला आहे शाबू वडा आणि गण्यानं कुर्मापुरी मागवलेली आज पण. मग त्याला म्हणलं वेगळं काय ते आम्ही लोणी डोसा घेतलेला आहे. काल पेपर डोसा घेतलेला, आज लोणी डोसा घेतला. बघूया कशी टेस्ट आहे. मंदिराच्या जस्ट बाजूला दुकान आहे, नाव श्री दत्तराज नाश्ता सेंटर. बघूया. ॲम्बियन्स तर छान आहे, लाईटिंग वगैरे मस्त, एकदम स्वच्छता वगैरे टापटीप आहे. बघू. शाबू वडा आलेला आहे, गरम गरम आहेत शाबू वडे. आणि हे दही आहे, दह्यामध्ये काहीतरी दिसतंय, शेंगदाणे बघू खाऊन बघतो. शेंगदाणे अरे कांदा खायचा नाही म्हणून चटणी दिली, पुदिना चटणी. चटणी चांगली ट्राय कर. कशावर बटाट्यावर खा की. तूपही बघ. असं हां चटणी कशी आहे. आता मी वडा खाऊन बघतो. काटे चमचे दिलेत पण आहे. हां 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 असं असते मी खातो बरोबर. इतकं दही वाया घालवलं आता. छान आहे. बाहेरचा क्रिस्पी आहे, आतला मऊ आहे, एकदम गरम आहे. आम्ही आता निघालेलो आहे दत्तभोजन पात्र मंदिराकडे. दत्तभोजन पात्राकडे असं आहे तिथं मंदिर आहे का काय माहित नाही, विचार पर्यंत. म्हणजे सरळच नाव. हां काय पण म्हणा बरं का, इथली माणसं एकदम कोऑपरेटिव्ह आहे ती. म्हणजे असं हिडीस पिडीस नाही करत, एकदम एकदम असं हसतमुखानं सांगतात किंवा असं मदत करते सगळ्यांना. नाही काय म्हणायचं. होय एक तिथंच नेऊन दाखवलं आमचं मंदिर. त्यांची गाडी बसत नसेल आता. ही मंदिर आहे गाडी बोललो आहे हेच घाला. चला मंदिर बघूया. गोप्रो आशुतोषने कमावला होता. ए तुझ्याकडे तो शहाणपणा करू नका ना. म्हणजे काय झालं, आम्ही जेवलो आणि गोप्रो तिथेच ठेवून आलो. मग आता गेलो, आता फिरायला निघालेलो, तेव्हा शोधला तर गावला नाही रूममध्ये. तर मग गाडीत पण नाही, रूमवर पण नाही आला. कुठंच गावला नाही. तिथं गेलो, गाडीत आलो होतो, गाण्या म्हणला तर रूमवर जाऊ. त्याला म्हणलं रूमवर नाही कुठंच, मला 100% माहिती आहे. म्हणलं का आपण ठेवून आलो गोप्रो. आणि मग तिथनं आम्ही त्या हॉटेल मालकांना विचारलं. ते म्हणले मागाशी राहिला होता, आम्ही तुम्हाला हाका मारत होतो पण तुमचं लक्ष नव्हतं. आम्ही कुठल्या तंद्रीत होतो काय माहिती, जेवण जास्त झालं पण त्यांनी दिला. त्यांचं खूप खूप आभार. नरसोबाच्या वाड्याची माणसं खूप चांगली आहेत. खूप खूप आभार. आत्ता जस्ट धडक 2 बघून आलोय. इचलकरंजीला आलतो पिक्चर बघायला. आणि इचलकरंजी म्हणलं की मग दी सोसायटी फर्निचर, अर्थात धनंजय पवार DP दादा यांचं फर्निचरचं शॉप आहे. म्हणलं जाऊन यावं दादाची गाठ घेऊन. पण DP दादा काय नव्हते. मग सर्जरावांबरोबर फोटो काढलाय. फोटो टाकतो थोड्या वेळानं. जातो नरसोबाच्या वाडीला रिटर्न. त्याने घेतली सीताफळ पासून सीताफळ.
कशी खाल्ली ती सीताफळ बासुंदी ही आहे. एक संपली आता दुसरी घेतली बघायला. बासुंदी लो इथं आल्यापासून एवढ्या प्रकारचा बासुंदी आम्ही आलो जेवायला. माझा उपवास आहे त्यामुळं मी शाबू खिचडी घेतोय. गणेश घेतोय आज थाळी. आधी इकडे गेलो. काल गणेशनं फक्त भात आमटी घेतली होती. आता तो थाळी घेणार आहे पूर्ण, कारण मी त्याला सांगितलं थाळी छान असते. काल बासुंदी खाऊनच गज झाली. बऱ्यापैकी दुकानं बंद आहेत. नाही आज जर त्यांचं काय काम असेल म्हणून झालं. ह्याचं दिलंय, लोणचं, शेंगदाणे चटणी, खरडा, कोशिंबीर, पापड. ह्याचा एक नंबर आहे. हा जाळच असं पाहिजे. ही मी दिले. पिठलं, वांग्याची भाजी, मसूरच आहे ना. हो मसूर आहे. माझा का उपवास आहे आज? नाही तसं असते, साध्या कॅमेऱ्यासारखं असते. हां, तर मोबाईल घेऊन फिरता येत नाही सगळीकडे म्हणून आपलं हे घ्यायचा. होय एक सगळं नंबर. ते हां ते असंच असतं. ह्याच्यापेक्षा पण बारक असते अजून. होय आज तुझा उपवास नसाय पाहिजे. छान आहे जेवण. एक नंबर. हो यूट्यूबला. सो आज आहे आपला उपवास आणि आपण खाणार आहे खिचडी. त्याचं पण आणलं. वा, छान मऊ तिखट गोड मिक्स अशी खिचडी आहे. एक नंबर. मस्तपैकी अशी दुकानं आहेत तिथं. इकडनं माघारी आलो की मग तुम्हाला या साईडला मंदिर भेटतं. सरळ आलं की उजव्या साईडला मंदिर आहे. आज आहे तिसरा दिवस नरसोबाच्या वाडीतला. निघालेलो आहे मंदिराकडं. आम्ही ज्यावेळी नरसोबाच्या वाडीला गेलो होतो तिथं नुकतंच पाणी वरती आलं होतं आणि ते पाणी निसरलं होतं आणि त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोक मला तिथं साफसफाई करताना दिसले. पाणी वापरून ती घाण साफ करताना दिसले आणि मग लांबून मी त्यांच्याकडे बघत होतो. त्यांची साफसफाई सुरू होती आणि मला राहवलं नाही आणि मग मी त्यांच्या जवळ गेलो, थोडीफार साफसफाई करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. साफसफाई का? इथली गावातली माणसं असतात का? बरं. सेवा करे ज्यांची इच्छा आहे त्यांनी यायचं का? होय का? बरं म्हणजे नदीत पोहायला का? बरं स्वच्छता करायचं मग पोहायचं. बरं छान. आज तिसरा दिवस आहे नरसोबाच्या वाडीत आणि सकाळी मंदिरावरती आलो होतो आणि कृष्णेचे वाघ नावाचा एक ग्रुप भेटलेला आहे आपल्याला. तिथले लोकल मंडळी आहेत, शिरोळ वगैरे भागातली, शिरोळ, कुरुंदवाड
त्यांचं इन्स्टाला पेजसुद्धा आहे सतीश राजमाने नावाचं. आणि ते लोक पूर आल्यानंतर त्या परिसरामध्ये जी घाण साठते ती घाण स्वच्छ करण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर त्यांचा पोहायचा आनंद लुटतात. आम्ही तिकडनं चालत यायच्या आत हे सगळे वाघ इथं आले, त्यांनी कपडे सुद्धा घातलेत. जिथं आम्ही 2 दिवस मुक्काम केला तिथे रूम आहे. असा व्ह्यू आहे नदीचा इथनं. आणि हे मंदिर आहे दिसतंय ते. आता आम्ही निघतोय. आम्ही चाललेलो आहे आता, रूम सोडलेली आहे, निघालोय. बघ की इकडे झालेलं आहे सगळं. आणि आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. म्हणजे अगोदर जेवण करणार आहे, बासुंदी घेणार आहे, मग जाणार आहे. जेवण करणार, बासुंदी घेणार घरच्यांसाठी आणि मग आम्ही निघणार. तर बघूया काय होते, कसं होतंय. आपण जाऊया आणि अशा प्रकारे छान दर्शन झालेलं आहे. हो, त्या ठिकाणी आम्ही चप्पल ठेवलं होतं. 620 रुपयाची बासुंदी घेतलेली आहे. 200 रुपये पिलेले. आणि आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. सो चलो, दर्शन छान झालेलं आहे. तसं भेटूया नरसोबाची वाडी 1-2 महिन्यानंतर. देवदर्शनाला आलो होतो, बायकोबरोबर एवढा गेला ना देवदर्शनला. 3 दिवस मी आज एवढं मायावर आलाय. लग्न झाल्यापासून गेलो ना, एवढं मुक्काम कोणाला. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच्च दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट.